आता मी आहे ना प्रणवसोबत थोडं खेळून घेत आहे. तो कसा करतोय, किती हसतोय. आता संध्याकाळ झाली, मग मी गुळाची चहा बनवते. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी आणि चहा पावडर ॲड केली आहे. तुळशीचे पानं थोडे ॲड केले आणि थोडी गवती चहा टाकून घेतलेली आहे कट करून. आता मी त्याला चहाला उकळी आल्यावर गॅस बंद केला आणि त्याच्यामध्ये थोडं 2 चमचे गूळ पावडर टाकून घेतलेलं आहे. आता चहामध्ये गूळ पावडर मिक्स करून चहा माझी रेडी आहे. चहा मी काढून घेतलेली आहे आणि आता मी मस्त बसून चहा एन्जॉय करत आहे. गुळाची चहा ही चांगली असते आणि पावसाळा म्हटलं की चहा आवडते. चहा प्यावंसं वाटतं, मग साखरेचा चहा पिण्यापेक्षा गुळाचा प्यायचा. आता मी मेथीची भाजी निवडून घेत आहे, कारण की भाजी बनवायला तिला 2-1 दिवसापासून आणली ना, मग ती अशी वापसवायला लागते. मग म्हटलं चला मेथीची भाजी निवडून घेते पहिले. भाजी जर आपण पहिलेच म्हणजे निवडून ठेवलेली राहिली ना मला तर मग मी बनवण्याच्या वेळेस ते इझी जात असतं. मग मी पहिलेच त्याला करून ठेवते, निवडून ठेवते. आता मला संध्याकाळ झाली तर दशम्या बनवायच्या आहेत जेवणासाठी, याच्या मेथीच्या. तुम्ही त्याला दशम्या, पराठे, थालीपीठ काही म्हणू शकतात. मी आता बाजरीचं, गव्हाचं आणि बेसन पीठ घेतलेलं आहे थोडं. त्याच्यामध्ये मी मेथी स्वच्छ धुवून टाकून घेतलेली आहे आणि आता मी त्याच्यामध्ये काही सुके मसाले ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, थोडंसं म्हणजे स्वादानुसार. आणि मसाल्यांमध्ये धना पावडर, हळद पावडर आणि लाल मिरची पावडर मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आता मी त्याला याची ना कणिक करून घेणार आहे, पाणी ॲड करून. कणिक ही जास्त कडक नाही आणि जास्त मऊ पण नाही, मीडियम करायची आहे थालीपीठसाठी. आणि जेव्हा कणिक झाली त्याच्यामध्ये थोडं ऑइल ॲड करून त्याला कणिक करून घ्यायची. आता माझी कणिक करून झाली, मी त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल ॲड करून त्याला चांगलं भिजवून घेते. आता मी सर्व लटणं वगैरे रोज मी असं आहे ना पुसून घेत असते, चपाती वगैरे काही बनवत असेल तरी पण. आता मी गॅसवर तवा ठेवला आणि आता मी थालीपीठ बनवून घेत आहे. शेपला इग्नोर करा. आणि माझे थालीपीठ आता बनवणं होत आहे, कारण की आम्हाला 4-5च बनवावे लागतात, कारण 2 जणांसाठी एवढं नाही लागत. आणि मग चटणी बनवण्यासाठी मी शेंगदाणे, मिरची आणि लसूण ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता मी कढईमध्ये ऑइल आणि मोहरी टाकून घेतली. मोहरी तळल्यावर मी जे आता पेस्ट बनवली ना शेंगदाणे, मिरची, लसूणची, ती मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि आता हे व्यवस्थित थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी त्याच्यामध्ये. आता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेईल आणि त्याच्यामध्ये ना मीठ ॲड करून घेईल. मीठ वगैरे चांगलं थोडंसं म्हणजे स्वादानुसार ॲड करायचं, म्हणजे चव व्यवस्थित येते, कारण मिठाने जन्नाला चव असते.
आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर माझी चटणी झाली आहे. या मग जेवायला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.